हा आधी तुम्हाला रस्ता दाखवतो बघा। या रस्त्याची किती रुंदी आहे हे बघा। इथं काहीतरी 7-8 फुटाचा हा रस्ता आहे आणि हा केलाय कुणी? ग्रामपंचायतीने, जिल्हा परिषदेने केलाय। आणि ह्या रस्त्याला आता राज्य महामार्ग क्रमांक 29 नाव दिलंय। आणि आता तो करणार किती आहे? त्या रस्त्याच्या सेंटर पासून 20 मीटर, 20 मीटर म्हणजे 66 फूट। आता सांगा या रस्त्यापासून 66 फूट म्हणजे गेलं नाही या शेतकऱ्याचं शेत? सांगा ना। हा बघा आता या शेतकऱ्यानं ही शेती, ही द्राक्ष बाग, माझा शेतकरी आहे ना। ए सरकार, अरे माझ्या शेतकऱ्याची तुम्ही अवस्था आहे ना, या महाराष्ट्रामध्ये आहे ना 1500 रुपयाचा किराणा भरायची सुद्धा ठेवली नाही रे। हा चॉकलेट बनवणारा सुद्धा त्याची किंमत ठरवतो। हा अरे आणि तुम्ही आमची पार वाट लावून टाकली। हा ही शेती त्यांनी विकत घेऊन आणि इथं आता ही द्राक्षाची बाग फुलवली। आता ही द्राक्षाची बाग हिच्यावर बुलडोजर फिरवायचा, मग या शेतकऱ्यांना कर्ज कसं फेडायचं? निवडणुकीच्या आधी तर मुख्यमंत्री साहेब तुम्ही निवडणुकीच्या आधी म्हणले ओ आम्ही कर्जमाफी करू, आणि मग कुठे गेली तुमची कर्जमाफी? आणि तुम्ही आता महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांना फुलं वाहताना फोटो लावले। जिकडं बघावं तिकडं देवा भाऊ, देवा भाऊ, नुसताच देवा भाऊ, ओ देवा भाऊ। और कुठे शिवरायांचे विचार? छत्रपती शिवाजी महाराज म्हणले माझ्या शेतकऱ्याच्या भाजीचा देटाळा धक्का लावाल तर खबरदार। कुठे ते शिवरायांचे विचार? अहो मुख्यमंत्री साहेब तुम्ही एका मुलाखतीत म्हटले मी शिवरायांच्या विचाराने राज्यकारभार पाहतो। कोणता हा का शिवरायांचा विचार? तुम्ही डायरेक्ट शेतावर, पिकावर, द्राक्ष बागेवर बुलडोजर, घरावर बुलडोजर। कुठे शिवराय? ओ देवा भाऊ, असे एवढे बॅनर लावून आणि तुम्ही जर त्यांच्या विचारांचं अनुकरण करत नसाल, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून वर्षापूर्वी लोकशाही राज्य निर्माण केलं। अरे पंतप्रधान, मुख्यमंत्री, तहसीलदार, मामलेदार, मंत्रिमंडळ ही सगळी शिवरायांची निर्मिती। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले मला घटना लिहायला अजिबात कष्ट पडले नाही, कारण माझ्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं। लोकशाही निर्माण करणाऱ्या राजाच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था। अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर 200 वर्षांनी युरोपमध्ये लोकशाही आली। अमेरिकेतली राष्ट्रीय अध्यक्ष पद्धत सुद्धा शिवरायांच्या स्वराज्यातून घेतलेली प्रेरणा आहे। आणि मग अशा लोकशाही निर्मिती करणाऱ्या युग प्रवर्तक त्या राजाच्या राज्यामध्ये शेतकऱ्याची अवस्था केली तुम्ही। आणि वरून शेतकऱ्यांचे शिवरायांचे फोटो लावून म्हणजे निवडणुका निवडून येईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, निवडून आले का मोगलाई, औरंगजेब। हे धोरण हा शेतकरी मोडून काढल्याशिवाय राहणार नाही। जर तुम्ही हे तुमचे निर्णय बदलले नाही, मी म्हणतो विकास करा, विकासाचे आराखडे तयार झाले, तुम्ही विकास करा, रस्ते करा, सगळा विकासाच्या विरोधात माझा शेतकरी कधीच नाहीये। परंतु इथे या, त्याची जमीन मोजा आणि त्याचं जे काय नुकसान होतंय त्याला सरकारी मूल्याच्या 5 पट किंमत द्या। सरकारी मूल्याच्या 5 पट, कारण तुम्ही करून ठेवले सरकारी मूल्य कुठं लाख, 5 लाख, 2 लाख, इथं 2-2 कोटी रुपये एकर जमिनी आहे। आणि आज तुम्ही त्या फुकटत तुम्ही या शेतकऱ्याकडनं घेऊन राहिल्या, लाज वाटली पाहिजे। अरे ज्या शेतकऱ्या म्हणणे ना कृषी प्रधान देश आहे, कसा हा कृषी प्रधान आहे सांगा ना। अरे पूर्वी होतं उत्कृष्ट शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, आता उत्कृष्ट नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती। अरे प्रत्येक गावात गेले का 5-50 पोरं शेतकऱ्याचे बिगर लग्नाचे। याला जबाबदार सरकार आहे। कारण स्वामीनाथन आयोग का मान्य करत नाही? तुम्ही शिवाजी महाराजांना मानता ना, मग करा ना त्या शिवाजी महाराजांच्या शेतकऱ्यासाठी स्वामीनाथन आयोग मान्य करा। नाही मान्य करणार, पण तुम्ही चाललंय तुमचं हिंदू मुस्लिम, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, येऊन जाऊन पाकिस्तान, येऊन जाऊन पाकिस्तान। आणि इकडे कांदा महाग झाला का पाकिस्तानमधून कांदा आयात करायचा, मग तेव्हा नाही तुमचा पाकिस्तान तुम्हाला टोचत। लाज वाटली पाहिजे शेतकऱ्यांना। आता हे डोळ्यात धूळ फेकणं बंद करा। हा शेतकरी आता जागा झालाय आणि हा तुम्हाला ज्या ताकदीने तुम्हाला तिथे बसवलं त्याच ताकदीने हा तुम्हाला उचलून या पायदळी तुडावल्याशिवाय राहणार नाही। भ्रष्ट पुढारी आणि भ्रष्ट अधिकारी हेच खरे देशाचे गद्दार आहे। अरे नालायकांनो, हे पुढाऱ्यांनो, तुम्हाला पगार मिळतो ना, आमदारला 2.25 लाख रुपये पगार आहे, त्याच्या ड्रायव्हरला 30,000 पगार, PA ला 30,000 पगार, मोबाईल फुकट, वरून तुम्हाला राशन फुकट, तुम्ही एखादं गाडी घेतली तिचं व्याज सुद्धा सरकार भरतं। अरे लाजा वाटू द्या, अजून काय पाहिजे तुम्हाला? तरी तुम्हाला कामात 20% म्हणजे 500 कोटीचे कामं झाले का 100 कोटी तुमच्या घरी। अरे कोणी भाजीपाला विकत होता, कोणी रिक्षा चालवित होता, आज तो 10-10 कोटीचा मालक झाला कसा? मग किती पगार मिळतो तुम्हाला आमदारकीमध्ये? मग त्या पगाराचं आज गणित केलं, तुमचे इन्कम टॅक्स तुमच्यावर काय धाडी पडत नाही। म्हणजे इथं शेतकऱ्यांना उद्या थोडं काय लावलं, आता हे झाडं ही शेती बघायला या ना, उद्या गांजाचं झाड लावलं का आखी यंत्रणा पळत येईल इथं। लाज नाही वाटत?
म्हणजे फक्त शेतकऱ्याचा जीव घ्यायचा, असं शेतकरी विरोधी सरकार या देशातून काढून टाकलं पाहिजे, या शेतकऱ्यांनी संपवलं पाहिजे. परंतु शेतकरी तुम्ही पण ध्यानावर नाही ना. 4 या भाजपच्या दावणीला, 4 राष्ट्रवादीच्या दावणीला, 4 काँग्रेसच्या दावणीला, आपण ह्या सगळ्या दावण्या तोडून शेतकरी म्हणून एकत्र येणार का? शेतकरी म्हणून एकत्र येणार. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. जय जवान, जय जवान. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे.